हरितो श्री ज्ञानदेव तुकाराम गणनाथ भगवान की जय, महाराज की जय। आषाढी वारीनिमित्त अनेक संतांच्या नावानं अनेक दिंड्या निघत असतात. आज आपण पैठणमध्ये आहोत. पैठणमध्ये एक दिंडी आलेली आहे जी की संत शेना महाराज यांच्या नावाने ही दिंडी पंढरपूरला जात असते. पायी दिंडी जात असते आळंदी ते पंढरपूर. तर या दिंडीबद्दल आज आपण जे काही दिंडी चालक आहेत, जे काही भाविक भक्त आहेत यांच्याकडून आपण या दिंडीबद्दल सुविधा कशा आहेत, कशा पद्धतीनं नियोजन असतं आणि ही दिंडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर ही दिंडी संत शेना महाराज यांच्या नावाने चालते. ही परभणी ते पंढरपूर अशा पद्धतीनं ही दिंडी जात असते. तर या दिंडीमध्ये बरेचसे भाविक दरवर्षी जात असतात. तर ही दिंडी नेमकी कधीपासून निघते, या दिंडीमध्ये सर्व सुविधा आहेत का, सगळ्या पद्धतीच्या सुखसोयी भेटतात का, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कमलबाई पांडुरंग काकडे, हां परभणीतून निघालो. हां आता आमचं पारवा गाव आहे. हां आता परभणीला आमचे दिंडी चालक परभणीचे आहेत. आता तिथून आम्ही चाललो आता पंढरपूरला पाहिजे. किती वर्ष आहे तुमचे? आमचं 31 वर्ष आहे. तुम्ही किती वर्षापासून जाता बरं? आम्ही 25-26 वर्षापासून पायी दिंडीमध्ये सहभागी होता. हां. मग गावाकडली सोय वगैरे कशी असते? गावाकडे सोय इकडची सोय छान आहे ना. असं आहे का? गावाकडे सोयीला काही मान नाही. हां. पण आता हे पाण्या पावसाचं दिवस आहेत, पाण्या पावसाचे दिवस असले तरी आमचे दिंडी चालक सगळी सोय करतात. सगळी सोय करतात का? ठीक आहे. अन्न पाणी निवारा हां. सगळं आहे आमच्यात. त्या- शिबाईराव मोराव आता एवढ्या पाण्या पावसामध्ये घरी बसायचं दिंडीमध्ये काय बरं? जाऊ वाटत नाही. दिंडीमध्ये आनंद आहे का घरी आनंद आहे? आनंद आहे ना. पावसात भिजण्यात आनंद आहे. आनंद आहे. हा राव भालेराव, राहणार पारवा, तालुका जिल्हा परभणी. मी दिंडीतील चोपदार आहे. जाता का हो कोणी पंढरीला, विठ्ठलाची मूर्त आणा मला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला. संत माझे माये बा त्यानं नेलंय मला पंढरीत, नामदेव पायरीला, विठ्ठल पाहू चला, नामदेव पायरीला, विठ्ठल पाहू चला. जाता का हो कोणी पंढरीला, विठ्ठलाची मूर्त आणा मला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला. सभा मंडपात उभी, गरुड खांबाला घ्यावाया भेटी, सभा मंडपात उभी, गरुड खांबाला घ्यावाया भेटी. संत येते न दर्शनाला, विठ्ठल पाहू चला, संत येते न दर्शनाला, विठ्ठल पाहू चला. जाता का हो कोणी पंढरीला, विठ्ठलाची मूर्त आणा मला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला, छंद मला लागला, विठ्ठल पाहू चला. किती वर्षापासून दिंडी चालक आहात तुम्ही? दिंडी किती वर्षापासून चालते? 1996 मध्ये. 19 म्हणजे किती वर्ष झाली अंदाजे? 31 वर्ष. 31 वर्ष झाली. 31 वर्षापासून अखंड हरिनाम जसा असतो त्या पद्धतीनं अखंड दिंडी चालकही आहेत. आणि 31वं वर्ष म्हणजे काही साधारण गोष्ट नाही मित्रांनो. काय तर दिंडीची सुरुवात नेमकं करण्यामागचा उद्देश काय होता बरं? दिंडीचा उद्देश हेच होता की आमच्या वडिलाचे गुरु पंडित गुरु पार्डीकर हे आमचे परभणीला राहत होते.
आणि मी आपला सलूनचा धंदा करत होतो. मी त्यांच्याकडे दाढी करायला गेल्याच्यानंतर त्यांना मला सांगितलं की बाबा तुमच्या संत सेना महाराजाची दिंडी नाही आहे, तू करू शकतोस. मग ते मी वडिलाला विचारलं आणि वडील म्हणले बाबा तुला जसं पटेल तसं कर. मग ते तसं म्हणल्यामुळं मी आपलं थोडं साहस घेतला आणि चालू केला. आज संत सेना महाराज यांच्या नावानं मागील 31 वर्षापासून दिंडी चालू आहे. खरोखर महाराष्ट्रातली ही पहिलीच दिंडी असेल की इतक्या वर्षापासून अखंडपणे चालू आहे. जसं म्हणतात ना, जगात जर्मनी, भारतात परभणी, तसं सेना महाराजाच्या नावानं ही पहिलीच दिंडी आहे की 31 वर्ष हिला झालेली आहे. काय तर तुम्ही ही जी दिंडी चालवता याबद्दल सातारकर महाराजाशी सुद्धा संपर्क झाला होता. हो, झाला होता. तर त्यांनी काय म्हटले होते? 1998ची गोष्ट आहे. माझे लेकरं लहान लहान होते, माझी गाडी रोडला होती. तर गर्दा असल्यामुळं त्यानं ती गाडी बघितली आणि मला ड्रायव्हरकडे म्हणले की गाडी मला दिंडी चालक कोण आहे त्याला बोलून घे. तर मग मी कपडे घालून त्यांच्या मठामध्ये गेलो. मठामध्ये गेल्याच्यानंतर मग मी कॅबिनमध्ये बसलो. तर महाराज 10-15 मिनिटांना आले. तिथं आले आणि त्यांच्या ते स्टेजवर बसले आणि मी आपलं खाली बसलो होतो. पण त्यांना मला म्हणजे ओळखलं नाही अगोदर. म्हणजे मी चालक असं म्हणजे थोडं स्टँडर्ड चालक नव्हतो, कपडे नव्हते, काही नाही. त्याच्यामुळे मला ओळखलं नाही ते. मग ते ड्रायव्हरनं सांगितलं की बाबा दिंडी चालक आलेत म्हणे. मग आल्याच्या नंतर मी बोललो. तर बोलल्याच्या नंतर त्यानं मला थोडं पहिलं रागा बोलले जरा. मला म्हणले तू कीर्तनकार आहेस का, गायक आहेस का? मी म्हणलं कीर्तनकार नाही काय नाही, पण म्हणलं मी एक माळकरी आहे म्हणलं. आणि म्हणलं हे वडिलाच्या आणि पंडित गुरु पाडीकरांच्या आशीर्वादानं म्हणलं त्यांना मार्गदर्शन दिलं आणि मी चालू केलं. नाही म्हणले तुम्हालाच का सुचलं म्हणे ते, तुमच्यापेक्षा कितीतरी मोठमोठाले माणसं आहेत म्हणे, मी पण होतो म्हणे, पण मी नाही केलं म्हणे ते. तर मग मी माझं सहज मी म्हणलं बाबा तुम्ही दिंडी जे काढली म्हणलं दादा महाराज सातारकरांच्या नावानं आहे म्हणलं तुमची दिंडी, त्याच्यामुळे तुम्हाला हे जमलं नसेल म्हणलं, तुम्ही काही करू शकता पण त्याच्यामुळं काढली नसेल. मग काय हरकत नाही म्हणले. मग त्यानं मला जवळ घेतलं, एक नारळ आणि हार घातला आणि पाठीवर हात ठेवला. पण त्यावेळेस फोटोची सुविधा नव्हती आमच्याकडं. तर फोटोची सुविधा नसल्यामुळे माझा काही फोटो त्यांच्यासोबत आला नाही. आणि पुन्हा दुसरी वेळ मग परभणीमध्ये खासदार साहेबांना तुकाराम निगे पाटलांनी कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस पण एकदा भेट झाली होती, पण त्यावेळेस पण आमच्या फोटोचा योग लागला नाही. म्हणजे फोटोपेक्षा तुमचं काम चालू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. हा, महत्त्वाचं आहे. काय फोटो आज 31 महत्त्वाचा वर्ष होत आहेत. हो. काय तर तुम्ही संत सेना महाराजाच्या जन्म ठिकाणी पण जात असता. हो, बांधव. त्याबद्दल काय सांगाल? मी पहिल्या वेळेस बांधवगडला जायची खूप इच्छा होती, पण मला ते म्हणजे जायचं कसं मार्गाने जायचं काय ते मला असं माहिती नव्हतं. मग माधव भाले म्हणून आमचे मित्र आहेत म्हणलं, त्यांच्याकडं फोनचा संपर्क करून त्यांना मला मार्गदर्शन दिलं. आणि मी मग गाडी करून फक्त मी आणि आमचे चोपदार, बाकीचे मराठा समाजाचे लोक 10 लोक घेऊन मी गाडी स्वतः करून बांधवगडला गेलो. तिथे गेल्याच्यानंतर माधव भालेची भेट झाली आणि थोडी चर्चा पण झाली. मग तेव्हापासून माझं 5वं वर्ष चालू आहे आता. म्हणजे बांधवगडला सुद्धा 5वं वर्ष 5वं वर्ष चालू आहे. म्हणजे मित्रांनो, संत सेना महाराज यांचं जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणून असलेलं पंढरपूर यापर्यंत हे दिंडी चालक दिंडी घेऊन जात असतात. खरोखरच ह्या कार्याला सलाम करायला पाहिजे. बरं, या म्हणजे जी काही 1 महिन्याचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कोणी बिमार पडतंय किंवा कोणाचं काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर असते. हो, त्याची आम्ही सरसळ करतो. आम्हालाच बोलणं हे करणं, त्याला दवाखान्यामध्ये नेलं, एवढी व्यवस्था करू. कारण दवाखाने हे प्रत्येक ठिकाणी असतात. फक्त आपल्याला एवढंच काम करायचं की आपण जाऊन त्याची हे करायची चौकशी करणं आणि तिथपर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचणं. तर तुमच्या दिंडीचा क्रमांक वगैरे 165 क्रमांक. 165. हे दिंडी क्रमांक भेटल्यामुळे नेमकी काय सुविधा भेटते? दिंडी क्रमांक भेटल्यामुळं सुविधा म्हणजे भरपूर जे काय संस्थेतर्फे आम्हाला फॅसिलिटी असेल ती पण भेटते. गॅसचा तुटवडा होणार नाही, तुमचं कुठलेच म्हणजे याच्यामध्ये आम्हाला येणार नाही. कुठली अडचण आली तर ते सॉल्व करतात आमची अडचण. हां. मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना जाहीर केलेली आहे की जे काही दिंडी चालक असे लिगली ज्यांना क्रमांक भेटलेला आहे अशांसाठी काही निधी देण्याचं काम चालू केलेलं आहे. यावर्षी 2,80,00,000 रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे. तो तुमच्यापर्यंत आलाय का? बरं, नाही, आतापर्यंत नाही आला आमच्याकडे. आला हां, येईल म्हणाले. मी 2-3 वेळेस फॉर्म भरून दिले, आता अजून त्याचं काही भेटलं नाही. बरं, शासनाच्या वतीने तुम्हाला काय भेटतं नेमकं? काहीच नाही, कुठलीच काही सोय कोणत्या सुविधा नाही, काहीच नाही. आणि मला इतर समाज म्हणजे धनगर असो, वंजारी असो, मराठा असो,
तुमचे म्हणजे इतर आपल्या समाजापेक्षा म्हणजे इतर समाजाचं जास्त आपल्याला म्हणजे साथ देतात जास्त. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.